बोलो बोलो भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व आज बौद्ध पौर्णिमा पण आहे आणि त्या बौद्ध पौर्णिमेच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय पालकमंत्री संजूभाऊ शिरसाटजी, तसेच आपल्या शहराचे प्रथम नागरिक महापौर समीर राजूरकरजी, आपल्या शहराचे विभागीय आयुक्त जी श्रीकांतजी, शहराचे उपमहापौर आमचे मित्र राजेंद्र जंजाळजी, माझे मार्गदर्शक स्थायी समितीचे सभापती अनिल भैया मकरेजी, तसेच आपल्या मानपाचे आयुक्त अमोल येडगेजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किशोर शितोळेजी ते गेले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व, तशी नावं माझ्याकडे सगळ्यांची लिहिलेली आहेत पण जरा मागून सारखा इशारा तर आम्हाला लग्नाला जायचं शॉर्ट मध्ये बोला। उपस्थित सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व माजी महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या कामगार मित्रांनो, कर्मचारी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मध्ये एकेकाळी पूर्ण शहरामध्ये कचरा सगळीकडे पडलेला असायचा आणि नागरिक फोन करायचे, त्यावेळेस मधल्या काळात नगरसेवकही नव्हते आणि आम्हा लोकप्रतिनिधींना फोन करायचे। पण आज सांगायला आनंद होतोय की आपल्या महापालिकेने अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हातात घेतलेला आहे। जी श्रीकांतजी त्या काळात महापालिकेचे आयुक्त होते, आज अमोल येडगेजी आयुक्त आहेत आणि नक्कीच आज जवळजवळ 400 गाड्याच्या माध्यमातून शहरात हा कचरा जमा केला जाणार आहे। ओला कचरा सुका कचरा करण्याकरता आपण एक यंग टीम पण उभी केली आहे जो जनजागृती आणणार आहे। हे सगळे उपक्रम आपल्याला माहिती असेल 2014 मध्ये ज्यावेळेस मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर पहिला संकल्प त्यांनी काय केला असेल तर स्वच्छ भारत, आणि तो संकल्प आपण आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आणतोय। स्वच्छ छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे। जी श्रीकांतजीने उल्लेख केला इंदोरचा, सुरतचा, पण मला नक्कीच खात्री आहे जो 100 दिवसाचा कार्यक्रम अमोल येडके साहेबांनी जाहीर केला आहे त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर पण नक्कीच, जे महापौरांनी 25 वरून 10, महापौर साहेब टार्गेट 1 चं करा, 10व्या नंबरला नाही, पुढच्या वर्षभरात आपण 1 नंबरला गेलं पाहिजे हे टार्गेट घेऊन आपण करावं। आणि मला नक्कीच खात्री आहे जसं त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह जर तुम्ही सगळे असले तर नक्कीच हा उपक्रम आपण राबवू शकतो। आणि जसं आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर हे आता विकसित शहर होते। आज
बिडकीनमध्ये DMIC मध्ये जवळजवळ 1 लाख कोटीची उद्योग इन्व्हेस्टमेंट येते. त्याच पद्धतीने आपलं शहर वाढतं शहर होणार आहे. DMIC मध्ये उद्योग येत आहेत. DMIC टू शेंद्रा आपण कनेक्टिव्हिटी रोड बनवतोय. शेंद्रा टू वाळूज रोड बनवतोय. बिडकीन टू पुणा आपण रोड बनवतोय. इकडून पुणा रोडला म्हणजे शिक्रापूर पर्यंतचा रोड आपण करतोय. अशा ह्या सगळ्या विकसित कामांना होतं आणि त्यावेळेस हे विकसित काम करतो त्यावेळेस शहर आपलं वाढणार आहे. आत्ताच आपली 17-18 लाखाची पॉप्युलेशन आहे. पुढच्या 4-5 वर्षात ही अजून 7-8-10 लाखाने वाढणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहर आपलं हे विकसित शहर करायचं असेल तर आपल्याला आपलं शहर सुंदर केलं पाहिजे, स्मार्ट केलं पाहिजे. आणि नक्कीच मला खात्री आहे की आज महाराष्ट्र दिवस आहे. महाराष्ट्र डेच्या दिवशी आपण सगळेजण इकडे संकल्प करूया की जसं ओला कचरा सुका कचरा आपल्याला सेपरेट करून दिला पाहिजे, याची जनजागृती केली पाहिजे. तसंच आपलं शहर स्वच्छ कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि आवर्जून उल्लेख करीन पाण्याचा प्रश्न. मला माहिती आहे अनेक नागरिक पाण्याचं काय आमचं, पण मी तुम्हाला नक्की सांगतो आम्ही 2019 मध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती. त्या योजनेचं काम सुरू झालं, पण नंतर काय संजू भाऊने थोडं लक्ष नाही दिलं. 2.5 वर्ष आता देऊ लागले, जास्त देऊ लागले. त्या काळामध्ये योजनेचं काम झालं नाही, नाही तर आजपर्यंत पाणी आपल्या शहराला सुरू झालं असतं. पण आज आत्ताच जिशेकांजींनी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आज पाणी आपलं फिल्टरेशन प्लांट पर्यंत आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या शहरापर्यंत पण लवकर पाणी येईल आणि आपल्या सगळ्यांना मुबलक प्यायला पाणी मिळेल. आणि आपल्या शहराचा पाण्याचा प्रश्न हा लवकरच मिटणार आहे. मी येडगे साहेबांना फक्त एकच विनंती करणार आहे की यामध्ये थोडंसं आवर्जून दर आठवड्याला रिव्ह्यू मीटिंग घ्यावी. जी श्रीकांतजी आणि आम्ही घेत होतो तशीच मीटिंग आपण पण घ्यावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या शहराला लवकरच मुबलक पाणी मिळो. रोज 24 तास जसं पुणा नाशिक या ठिकाणी मिळते त्याच पद्धतीचं पाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि आपले हे 2 मुख्य प्रश्न, कारण की मला आठवते 2014 मध्ये मी आमदार झाल्यावर पहिली मीटिंग घेतली होती, त्यावेळेस असे होते 3 प्रश्न विसरत होते. एक होता रस्ते, खड्ड्यांचा रस्ते, असे आम्हाला कॉमेंट यायचे. आज आपले रस्ते सगळे चांगले झालेले आहेत. काही राहिले असतील ते नक्कीच करू. आपले पाण्याचा प्रश्न होता तोही मार्गी लागतोय. कचऱ्याचा प्रश्न पण मार्गी लावण्याकरता आज ह्या घनकचरा व्यवस्थेचं उद्घाटन केलेलं आहे. मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर जसं महापौर साहेबांनी आणि शिकांनी सांगितलं हे थांबणार नाही, हे विकसित शहर राहील. जागतिक पातळीवर मी नेहमी भाषण करताना सांगत असतो की जसं जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट हे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखलं जाते, तसं आपलं हे छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिकल हब म्हणून ओळखलं जाईल. जागतिक पातळीवर आपल्या शहराची एक वेगळी मान्यता आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये जे मोदीजींचं स्वप्न आहे, मान्य देवेंद्रजींचं स्वप्न आहे, मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, मान्य सुमित्राताई पवारांचं स्वप्न आहे, हे स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करण्याकरता ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.